भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते मनापासून आणि मार्गदर्शक राशीचक्रकार शरदजी उपाध्ये हेही उपस्थित आहेत, यांचंही स्वागत करते. आपण स्तोत्र महात्म्य जाणून घेतोय, अर्थात तुमचे प्रश्न आणि शरदजींच्या वतीने सांगण्यात आलेलं स्तोत्र याची सांगड घालत घालत आपण पुन्हा या भागाकडे येऊन पोहोचलो. रोजच्या जीवनातले खूप छोटे वाटणारे पण तरीसुद्धा त्याचा परिणाम खूप मोठा असणारे असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावतात. कधी आपल्याकडे कोणी मोठी व्यक्ती नसते त्याबद्दल मार्गदर्शन करायला, आपण नवे नवे संसाराला लागलो असतो. अशा अनेक अनंत गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला मार्गदर्शनाची ओढ असते आणि त्याची आवश्यकता असते. म्हणूनच अगदी साधे प्रश्नसुद्धा आपल्याला त्याच्यातसुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य कसं छान राहील याविषयी जाणून घेऊया आजच्या या स्तोत्र महात्म्य पटवून देणाऱ्या कार्यक्रमात. पहिला प्रश्न घेते. प्रश्न असा आहे की मला 1.5 महिन्याचं तान्हं बाळ आहे. तिन्ही सांजेला ते घाबरल्यासारखं होऊन रडू लागतं. त्याला काय त्रास होतो तेच कळत नाही. अशा वेळी काय करायचं? कॉमन प्रश्न आहे, खूप लोकांनी मला विचारलाय. भक्तिसागर मधलं 111 पान काढायचं. 111 सगळ्यांना रामरक्षा माहिती आहे. रामरक्षा घरोघरी म्हणतात तिन्ही सांजेला उदबत्ती लावून. पण ह्या भक्तिसागरचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याच लोकांना हे संस्कृत येत नाही. आता रामरक्षा इतकी गोड आहे ना, पण ध्याये ध्याजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थम हे बऱ्याच जणांना जमत नाही. पण याचा अर्थच खाली दिला आहे. गुडघ्यापर्यंत लांब हात असलेला, हातात धनुष्यबाण घेतलेला, बद्ध पद्मासन घालून बसलेला, पितांबर परिधान केलेला, हे आपल्यासाठी झालं. पण शक्यतो श्री गणेशायनमा अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकोशिक ऋषी असं म्हणत म्हणत उदबत्ती लावून हे स्तोत्र पुरं करावं. 3 ते 3.5 मिनटं लागतील. 5 धरा आणि ती जी उदबत्तीची राख म्हणायचं नाही, रक्षा म्हणू आपण, अंगारा म्हणू. शेवटी मग राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्री बुधकोशिक ऋषी विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. तो अंगारा घ्यायचा, बाळाच्या कपाळाला लावायचा. रोकडा अनुभव तुम्हाला येईल. तुमच्या वेळेला आम्हाला कळवा. बाळ रडायचं, शांत होतं, हसायला लागतं. पण असं हे तिन्ही सांजेला वगैरे घाबरून जाणं होतं, मोठी व्यक्ती बरोबर नसते. मग अशा वेळेला दृष्ट काढावी असं कोणीतरी सुचवतं, त्याच्याबद्दल तुम्ही काय? दृष्टसुद्धा काढताना एक पद्धत आहे. काही लोक मीठ मोहऱ्या घेतात, पुष्कळ पद्धती आहे. पण हे लोक जे म्हणतात ना, ओवाळून टाकल्यावर विस्तवात वास येतो, ह्याचा अजून मला नीट खुलासा झालेला नाही. दृष्ट लागलेली असेल तर वास येतो असं म्हणताना एरवी पण तुम्ही टाकून बघा, काही दृष्ट वगैरे न काढता वास येऊ शकतो. त्याला चमत्काराची जोड देऊ नका. पण मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्यानंतर एक वेळा आहेत, तिन्ही सांजेला सूर्यास्त झाल्यानंतर अशुभ शक्ती बाहेर पडतात. तसं तिन्ही सांजेला आमच्या महालक्ष्मी घरोघरी येतात. कोजागरती, कोजागरीला कोण जागा आहे बघायला येतात. पण चाळीतल्या बायका तिन्ही सांजेला घर बंद करून गच्चीत नाचत बसतात आणि दूध पीत बसतात. आपल्या घरात अंधार आणि गच्चीत उजेड, की ते अज्ञानी लोक असतील. हे एक झालं. पिशाच्यांच्या वेळेत रात्री 1 ते 3 जास्तीत जास्त लोकांना बाधा होणं वगैरे घडलेलं आहे. रात्रीच्या तिन्ही आपल्या मध्यरात्री हे असे पुष्कळ अनुभव आलेत. माझे काका प्रातर्विधीसाठी सकाळी 3:30ला बाहेर पडले, कारण नरसोबाच्या वाडीला काश्यात त्यावेळेला टॉयलेट्स वगैरे नव्हती. 20-25 फुटी ब्रह्मराक्षस दिसला आणि त्यांनी सांगितलं की हे एक चिन्ह, हे बस मला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. 1-2 दिवसात मला संन्यास घ्यायचा, बायकोची परवानगी लागते. मग त्यांनी परवानगी घेतली. आतुर संन्यास म्हणतात. तो आतुर संन्यास घेतला आणि संन्यासी माणसाच्या टाळूवर शंख फोडतात. तिथून त्याचं प्राणोत्क्रमण होतं आणि नदीत सोडून देतात ती बॉडी. आणि आम्हाला पत्र आलं, ब्रह्मीभूत झालेले आहेत तात्याशास्त्री उपाध्ये, त्या तुम्हाला सुतक नाही. म्हणजे त्या वेळा पण आहेत, त्या वेळेला काय प्रॉब्लेम होतात. तिन्ही सांजेला जरा सूर्यास्त झाला, अंधार बिंधार बाळाला पण जाणवतं. म्हणून तिन्ही सांजेला काही लोकांना सवय, हा लाईट बंद, तो लाईट बंद, बिल येतं म्हणून. त्यावेळी तरी सगळी जवी चालू ठेवा, उजेड असू दे,
पाळ ॲडजस्ट होऊ दे, मग बंद करायचे तर करा, वाटेल ते काटकसर नको. पुढचा प्रश्न त्याने विचारलाय दुसऱ्या एका प्रेक्षकाने, नवग्रह स्तोत्र रोज म्हणण्याने काय फायदा होतो, या स्तोत्राचा अर्थ समजावून सांगाल का? वा, छानच प्रश्न विचारलाय. आपण नवग्रह स्तोत्राचा एका अर्थाने त्याने बरं झालं विचारलं. आपण एक एक श्लोकाचा अर्थ पटापट बघूया. मी तुला आता थोडं गप बसणं आलंच म्हणजे ऐकणं आलं. आधी मी तुम्हाला त्याचं फळ सांगतो. व्यासानी रचलेलं आहे, व्यास विरचितम नवग्रह स्तोत्रम. त्याने म्हटलंय की हे स्तोत्र म्हटल्याने अशुभ स्वप्नांचा नाश होतो, अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतं, ग्रह नक्षत्र ज्या पीडा असतात त्या नाहीशा होतात आणि शांत आयुष्य जगता येतं. नवग्रहांना तुम्ही प्रसन्न करून घ्यायसाठी हे मंत्र म्हणायचे. पहिला मंत्र काय? जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतोस्मी दिवाकरम. याचा अर्थ असा आहे, जपा म्हणजे जास्वंदी, कुसुम म्हणजे फूल, संकाशम म्हणजे प्रमाणे, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे ज्याची कांती आहे, काश्यपेय महद्युतीम काश्यपपुत्रा ज्याची उत्पत्ती झाली, तमोरीम अंधकाराचा जो शत्रू आहे, सर्व पापग्नम सर्व पापांचा जो नाश करतो, अशा दिवाकराला माझा नमस्कार असो. दधिशंख तुषाराभम क्षीरोदारण संभव. दधी म्हणजे दही, शंख पांढरा असतो आपल्या देवाऱ्यातला आणि तुषार धवलवर्णी. चंद्र कसं आहे तर दही शंख आणि तुषाराप्रमाणे भासणारा. शंभोर मुकुटभूषणम शंकराच्या मुकुटात जो विराजमान झालाय, तर पुष्कळांना वाटतं तो शीतल आहे म्हणून विराजमान झाले. नाही, चंद्राने एक पाप केलं होतं, गुरुपत्नीनं स्पर्श केला गुरुपत्नीशी, कलंक लागला चंद्राशी आणि यम त्यांना शोधत होता. तेव्हा तो जाऊन महाराजांच्या पाया पडल्यावर त्यांनी सांगितलं, इथून यम खेचू शकतो, इथे बस. त्याची हिंमत नाही इथून खेचण्याची. असे शिवपुराणामध्ये कथा आहे. असा हा शंभोर मुकुटभूषणम. धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभ मंगळाचा जप आहे. धरणीच्या गर्भात ज्याची उत्पत्ती झाली, आणि 1-2 दिवसापूर्वी आर्टिकल पेपरला आलं होतं, मंगळावर धरणीचे सगळे गुण मिळालेले आहेत. एकेकाळी समुद्र होता, तिथे नद्या होत्या, वस्त्या होत्या. म्हणजे या धरणीच्या गर्भात ज्याची उत्पत्ती झाली, पृथ्वीपासून उत्पन्न झालेला, विद्युल्लतेप्रमाणे ज्याची कांती आहे, विद्युत कांती समप्रभम, कुमारम, अजून तरुण एकदम मॅच्युअर झाला नाही, कुमार वयाचा आहे, शक्तिहस्तम बाहुबली आहे, त्या मंगळाला माझा नमस्कार असो. प्रियंगू कलिका श्यामम रूपेणा प्रतिमंबुधम. प्रियंगू पुष्पाच्या कलीप्रमाणे श्यामल वर्णाचा जो आहे, रूपामध्ये अप्रतिम आहे. विनोदी माणसं सावळी अशी छान दिसतात म्हणून सौम्यम सौम्य गुणोपेतम, गुणामध्ये सौम्य आहे, गुणाच्या अंगावर खेकसत नाही, अशा बुद्धाला माझा नमस्कार असो. देवानांच ऋषीणांच गुरुम कांचन सन्निभम. देवांचा आणि ऋषींचा जो गुरु आहे, कांचन सन्निभम सुवर्णाप्रमाणे ज्याची कांती आहे, त्रिलोकेशम बुद्धिभूतम त्रैलोक्यात जो बुद्धिमान आहे, अशा बृहस्पतीला माझा नमस्कार असो. हिमकुंद मृणालाभम. बर्फ कुंद मृणाल कमळाच्या देठाप्रमाणे ज्याची कांती आहे, दैत्यांचा जो परमगुरू आहे, सर्व शास्त्रात ज्याची गती आहे, संजीवनी विद्या वगैरे, अशा भार्गव कुलोत्पन्न शुक्राला भार्गवम माझा नमस्कार असो. नीलांजन समावासम. गर्दनिळ्या आणि काजळाप्रमाणे काळा असणारा रविपुत्र आहे आणि यम अग्रज यमाचा थोरला भाऊ आहे. छाया आणि मार्तण्याच्यापासून ज्याची उत्पत्ती झाली आहे, त्या शनैश्वराला माझा नमस्कार असो. शनीने थांबायची सूचना दिली का? शनीने वरकडी केलेली आहे. पुढे राहूचा मंत्र आहे अर्धकायम पण महावीर्यम. अर्ध्या कायचं इंग्लिशमध्ये काय म्हणतात राहूला? ड्रॅगॉन्स टेल, ड्रॅगॉन्स हेड. मग त्याला फक्त शिर आहे, अर्ध्या कायचं, पण महाबलवान आहे. बिघडला की हैराण करतो माणसाला. चंद्रादित्य विमर्दनम. चंद्र आणि आदित्य, चंद्र आणि रवी यांचं मर्दन करतो, म्हणजे त्यांच्या फळाला ग्रहण लावतो. सिंहिका गर्भसंभूतम. सिंहिका नावाच्या नागकन्येच्या गर्भात ज्याची उत्पत्ती झाली आहे, अशा राहूला माझा नमस्कार असो. शेवटचा केतूचा मंत्र आहे पलाश पुष्प संकाशम. पळसाच्या पुष्पाप्रमाणे ज्याची कांती आहे. वस्तुतः हे अशरीरी ग्रह आहेत, पण त्यांची कांती वर्णन केली आहे.
ज्यांना ती दिव्यदृष्टी आहे त्यांना दिसतच नव्हतो. जम्प सगळीकडे आहेत, मायक्रोस्कोपशिवाय दिसत नाहीत. तारे आहेत, टेलिस्कोपशिवाय दिसत नाहीत. तसं दिव्यदृष्टीच्या लोकांना ते दिसतं. पळसाच्या पुष्पाप्रमाणे ज्याची कांती आहे, तारका ग्रह मस्तकम, तारका आणि ग्रहांच्या मस्तकावर जो विराजमान होतो, म्हणजे त्यांच्या फळांना पूर्ण ग्रहण लावतो. रौद्रम रौद्रात्मकम घोरम, भयंकर रुद्रावतारी. घोर म्हणजे भयंकर, म्हणून लघुरुद्र नेहमी घरात करायचा. कालसर्प करत बसायचं नाही, ब्राह्मणांकरवी लघुरुद्र करा. रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्य, हे नवग्रह स्तोत्र. हर्षल, नेपच्यून, प्लुटोला मंत्र नाही. इति व्यासमुखोद्गीतम य पठेत सुसमाहिता, हे व्यासांच्या मुखातून आलेलं स्तोत्र जो म्हणतो, दिवा यदिवा रात्रो, दिवसा रात्री केव्हाही, विघ्न शांतीर भविष्यती, तुमच्यावर कुठलं विघ्न येऊ दे त्याची शांती होते. नर नारी, पुरुष असो, स्त्री असो, नृप राजा असो, त्यांनी म्हटल्यावर भवेद्यु स्वप्ननाशनम, स्वप्नात फार घाबरतात लोक. स्वप्न हा विषय केव्हा तरी आपल्या ह्या मालिकेमध्ये येणार. फार चमत्कारिक लोक असतात, चेननी स्वप्न पडतात. ऐश्वर्यम अतुलम, अतुलनीय ऐश्वर तुम्हाला मिळतं. आरोग्यम पुष्टीवर्धनम, आणि काय पाहिजे, नुसतं आरोग्य नाही, पुष्टीवर्धनम. ग्रह नक्षत्र ज्या पीडा, तुमचे नक्षत्र ग्रह जी काही पीडा असतील, तस्कराग्नी, चोरापासून भय असतं, ते सगळं नाहीसं होतं. ता सर्वा प्रशममयांती, त्या सर्वांची शांती होते. व्यासो ब्रूते न संशय, व्यास म्हणतात संशय धरू नका. इति श्री व्यासविरचितम नवग्रह स्तोत्रम संपूर्णम. आता संपदा तुला मध्येच एक सांगायचं तुला. तुला षष्ठ स्थान आठवत आहे? ते कसलं स्थान आहे? आपल्या शत्रूचं आणि रोगाचं. आता एखाद्याच्या पत्रिकेत षष्ठात शनी आहे, चिकट रोग होत आहेत, लवकर बरे होत नाहीत, त्यांनी फक्त शनीचं जप करावा. नवग्रह स्तोत्र रोज एकदा म्हणावं. पण त्यांनी जर चालू केलं, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनैशनम, तर लगेच त्याचं निराकरण होतं. मग कधी कधी एखाद्याच्या मृत्यूस्थानात मंगळ आहे, ॲक्सिडेंटचं भय आहे, तर मंगळाचा जप करून त्याचं हवन करतात. मग मंगळाचा जप करून हवन केल्यावर त्या ठिकाणी असलेले दोष नाहीसे होतात. मंगळ शांती वगैरे असा शब्द नाही वापरायचा. त्याने विपरीत परिणाम जे होणार आहेत ते आहुती देऊन त्या मंत्राने सबसाईड करते. अतिशय सुंदर नवग्रह स्तोत्र. सोळणे ओळणे कोणी केव्हाही म्हणावं, अपवाद स्वयंसुतक आणि मासिक धर्म. याच्यात जेव्हा पापग्रहांची फळं दिसायला लागतात कोणाच्या पत्रिकेप्रमाणे, तेव्हा कदाचित लोक जास्त या स्तोत्रांकडे वळत असतील ना. संकट आल्याशिवाय देव आठवत नाही. डायबिटीस झाल्याशिवाय साखर कोण सोडणार? म्हणजे या स्तोत्रांकडे वळवायला पापग्रह तुम्हाला मित्र ठरतात असं म्हणायला हरकत नाही. तुला माहिती ना, ताप आपला मित्र आहे. ताप आला नाही तर कोण टेस्ट करणार? लोक तापाला, अरे तापामुळेच तर तुमचं कळलं तुम्हाला काय आज झाले ते. ताप मित्र आहे आपला. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आता पुढचा प्रश्न आलाय तो, माझ्या मुलाची बौद्धिक वाढ नीटशी झालेली नाही, त्यासाठी काही उपाय सुचवाल का? फार चांगला प्रश्न आहे. यासाठी ना आपण देवी सूक्त जे आपल्या भक्तिसागरमध्ये आहे, त्या देवी सूक्तामध्ये एक मंत्र असा आहे. तुम्हाला मंत्राचं हे पण सांगतो नंबर. हां, ही 76 पानावर 8वी ओवी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. जसं नवग्रह स्तोत्रात त्याच ग्रहाचं वेगळं मंत्र म्हणता येतात. तर बुद्धी देणारी देवी आहे. तर स्त्री सूक्त एकदा वाचा पूर्ण, तिची केवढी कृपा आपल्यावर ते कळतं. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता. तुला मला कळतं कितवा एपिसोड चालू आहे. हेच जर कळलं नसतं तुम्हाला विचार, हो आत्ता चालू का, आपण चालू करायचं आहे का, तर काय गोंधळ झाला. तर देवीने स्मरणशक्ती ठेवली आहे. चिंतन करावं म्हणजे कळतं किती कृपा आहे आपल्यावर. त्यातल्या बुद्धीचा ही 6वी ओवी आहे. ती सतत म्हटली ना, त्या मुलाला ऐकू जाईल असं, कारण त्याला म्हणता येतं का नाही माहिती नाही, तरी परिणाम होईल. तुम्ही पटकन आता विचारलं की कुंडलीतले षष्ठम स्थानाविषयी, तेव्हा मला याचं महत्व जाणवलं. स्मृती रूपेण संस्थिता. बरोबर आहे. पण या निमित्ताने बौद्धिक वाढ नाही म्हणजे कदाचित ती समस्याच असेल त्यांच्या हां, पण इथे सुद्धा बरं झालं तू विचारलास. तुम्ही डॉक्टरांचा आधी सल्ला घेऊन, मेंटली रिटायर्ड आहे, काय एक्झॅक्टली मेडिकल प्रॉब्लेम ते बघायला पाहिजे. पण
शक्यतो हे मंत्र म्हटल्यावर तीव्रता तर कमी होते, पण कधी कधी ना आकलन शक्तीच कमी असते. मगाशी जो एक प्रश्न पालकांचा म्हणून आला होता त्या दृष्टीने एक विचारते की इथे तर त्याने विचारलं की बौद्धिक वाढ नाही म्हणजे ती समस्याच असेल, परंतु आपल्या आवडीचं क्षेत्र नाही आणि म्हणून बुद्धीची झलक दिसत नाही असं सुद्धा होऊ शकतं. त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? पालकांना मी असं सांगेन, त्या मुलाला नाही ना इंटरेस्ट, तुम्ही त्याच्या आवडीचा विषय द्या. आज मी ॲस्ट्रॉलॉजीत 24 तास कधी कधी झोपच नाही असं पण अभ्यास करतो. ज्याच्यात इंटरेस्ट नाही त्यात कंटाळा आहे तो लक्षात घेऊन तुमचं जे काही पाल्य आहे तुमचा जो त्याचे इंटरेस्ट बघा, त्याच्यावर लादू नका. हा तेच गोष्ट जोडीदार निवडीच्या बाबतीत. माझी सून खूप छान पाहिजे असं नाही, त्याला क्लिक होते का. पुढचा प्रश्न आहे, चित्त शांतीसाठी कोणतं स्तोत्र म्हणावं? हो, चित्त शांतीसाठी टेंबे स्वामींचं एक सुरेख स्तोत्र आहे. तुला इथे तसं ते म्हणूनच दाखवतो मी. ती मी तुला टेंबे स्वामींची 3 स्तोत्र म्हटली, त्यात सर्व रोग शमनाचं स्तोत्र मी 3रं सांगितलं, पण 97 पानावर पहिलं स्तोत्र आहे, अनुसया त्रिसंभूतो दत्तात्रेय महामते सर्व देवादिदेव त्वम मम चित्तम स्थिरीकुरु. देवा माझं चित्त स्थिर कर, शरणागत दीनार्थ तारक अखिल कारक सर्व चालक देवत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. हे म्हणत गेल्यावरच शांतपणाला काय चमत्कार आहे माहिती नाही. स्वामींनी त्यात शक्ती घातलेली आहे. रामरक्षेमध्ये बुधकोशी क्रोशीने शक्ती घातली आहे म्हणून एक अक्षराचा नाश होतो. छोटीशी रामरक्षा पण लोक म्हणत नाहीत. आणि चित्त शांतीसाठी असं त्याने विचारलंय, तर म्हणजे हे स्तोत्र म्हणताना चित्त मुळात आधी शांत, मुळात चित्त लागलं पाहिजे तिकडे. आणि चित्त शांती म्हणजे विकारांकडे माझं लक्ष नको, विधायक गोष्टींकडे माझं, मग ते अभ्यासामध्ये पण आहे. आता विज्ञान क्षेत्रामध्ये मन किंवा मेंदू याच्यावरही बरंच रिसर्च चालू आहे. तर हे चित्त शांती करता जसे स्तोत्राच्या मागे लागतायत तसंच त्यांना तुम्ही, कारण वेळोवेळी प्रत्येक वेळी सांगता की आधी त्याची चिकित्सा करा, तुम्ही फक्त याच्यावर अवलंबून राहू नका, असं तुम्ही काय यांच्याबद्दल सांगा? त्याच्याबद्दल असं सांगेन, तुमचं चित्त अशांत कशामुळे आधी शोधा, रूट कॉज शोधून आपले आपण उपाय करायचे आणि त्याला मदत म्हणून हे घ्यायचं. देवाच्या काठीला आवाज नसतो, त्यामुळे त्या काठीची अनुभूतीच ही सगळ्यात महत्त्वाची असते. ही स्तोत्र जी लिहिली जातात ती काही मौखिक परंपरेने आलेत, तर ज्याला अपौरुषेय सुद्धा म्हणता येईल. वेदांमधनं आपल्याला ज्यांचा संदर्भ सापडतो, अशा वेळेला त्याचा योग्य उच्चारण आणि त्याचे ते संस्कार जिभेवर व्हावे याच्यासाठी या सर्व मंडळींनी कुठे धाव घ्यावी? एक व्यंकटेश स्तोत्र नावाचं स्तोत्र भक्तिसागरमध्ये आहे, इतकं सुरेख आहे ते व्यंकटेश स्तोत्र. तुम्ही जर म्हटलं तुमच्या जिभेला इतकं वळण लागतं. व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रमा संकर्षणो निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सला. हादरे बसतात आतमध्ये. आणि मग कल्याणभूत कात्राय कामितार्थ प्रदायने श्रीमद व्यंकटनाथ नाथाय श्रीनिवासाय ते नमः. हे एक फक्त 16 ओव्यांचं प्रत्येकाने म्हणावं. वक्तृत्वाची जिथे गरज आहे, असे तुझ्या माझ्यासारखे स्टेजवरचे लोक आहेत, वक्ते आहेत, प्रोफेसर आहेत, त्यांनी तर म्हणावं जिभेला असं वळण लागतं मस्त. माझ्या लहानपणी अनेक चांगल्या गोष्टी वडिलांनी केल्या माझ्या बाबतीत, ते म्हणजे 4ला लात घालून उठून व्यायामशाळेत पाठवायचे. आज त्याचा मला उपयोग आहे. तसे वडील होते त्यावेळी. तसे वडील होते आणि त्या वडिलांचा आदर ठेवून तसे तुम्ही वागलात. मग स्तोत्र म्हणजे लोकांना इंजेक्शन सुद्धा वाटायला लागलेलं आहे की संपूर्ण शरीर जे सुधारू शकतं अशी शक्ती ज्या छोट्या सुईत आहे आणि औषधात आहे. स्तोत्रांविषयी आपण जाणून घेतलं, पण आत्तापर्यंत आपण ग्रह, रत्न, कुंडली आणि स्तोत्र याविषयी बोललो आणि या सगळ्याचा सारांश असलेले प्रश्न सुद्धा आपल्याला येत आहेत. आपण पुढच्या भागामध्ये त्याचा आढावा घेणार आहोत. आत्ता गुरुदेव दत्त.